पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव पाहुणचार. आता आम्ही गावात रुळलो. जुने पुराणे झालो, त्या गावचेच झालो म्हणा. याचा प्रत्यय लवकरच आला. एका गुरुवारी दुपारी जेवून आचवतोय तोच दारामध्ये एक 6 दारांचा पांढरा हत्ती दत्त म्हणून उभा ठाकला. ड्रायव्हर म्हणाला, गावच्या अमीराने त्याच्या घरी जेवायला बोलवलंय तुम्हाला. लाडके डॉक्टर ना तुम्ही त्यांचे, तातडीने बोलावलंय. हा तुमचा बहुमान आहे. आणि मालकीणबाईंनी दत्तुराला सुद्धा आग्रहाचं आमंत्रण दिलंय. चला चला, नाहीतर श्रीमंतांचा अपमान होईल. मग काय, आचवला हरी आणि गेला जेवायला श्रीमंता घरी. पण असा काही सहज नाही. आधी त्या गाडीत बसलो. पुरुषांनी पुढल्या दाराने चढायचं, बायकांनी मागल्या दाराने. बायकांच्या आणि पुरुषांच्या बैठकांच्या मध्ये भक्कम लोखंडी पडद्याची तटबंदी. बायकांच्या विभागातल्या खिडक्यांना काळे जाड पडदे. आत मी एकटीच बुरख्यातच होते. मी बसल्यावर ड्रायव्हरने दार बंद केलं आणि त्याला कुलूप लावलं. 15-20 मिनिटांनी श्रीमंतादारी गाडी थांबली. पुरुष उतरले. माझं दार काही उघडलं गेलं नाही. गाडी पुन्हा सुरू झाली. माझं धाबं दणाणलं. इवाना पदोपदी देवाला हाक मारायची सवयच झाली होती. त्यामुळे शांतपणे बसून राहिले. मग गाडी थोडीशी चालली, कुठेतरी वळली, पुन्हा थोडी चालली आणि मग थांबली. कुठला तरी दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि गाडी त्या दिशेने रिव्हर्स झाली. मग माझ्या बाजूचं दार उघडलं गेलं. या दत्तरा, या हबीबती, सलाम आलेकुम, वहलन व सहलन. या ग डॉक्टरनी, माझ्या लाडके, नमस्कार, तुझं स्वागत असो. गाजीच वाट बघत असलेल्या घर मालकिणीनी मिठी मारून गालावर गाल घासत चुंबन घेत माझं स्वागत केलं. तिचं रिवाजानुसार लांब लचक रंगतदार स्वागत चालू असतानाच दार ओढून निघून गेला. त्याबरोबर आपला बुरखा झुगारून देत तिने मला इथं काढून टाकायला सांगितलं. काढून टाकते, इथे सगळं आपलंच राज्य आहे. हे मांडलिक राज्य वरकरणी परिपूर्णच होतं. हो, मोठाली बाग, तिथे पाळलेले ससे, लंबी चौडी ओसरी, तिच्यात मऊ लाल सोनेरी गालिचांची बिछायत, आणि मग आत चौसोपी वाडा होता. मधोमध मोठा चौक, त्यात एक विहीर, तिच्यावर जाळी आणि कप्पी. पाणी काढायला मोठमोठ्या चांबड्याच्या पखाली होत्या. चौकात कोंबड्या पाळल्या होत्या. 6-7 वर्षाचे 3 मुलगे गफच म्हणजे टिक करखेळत होते. चौकासभोवती चौफेर पडवी होती. पडवीमध्ये सुद्धा जाजमा अंथरली होती. एका बाजूला पायघोळ झगे घातलेल्या किशोरवयीन मुली छोटे खडे सागर गोट्यांसारखे झेलत होत्या. काही मुलगे बोरा एवढ्या गोट्या आणि टप्पोरे ढप घेऊन जाजमावरच खेळत होते. दुसरीकडे चटईवर मालकिणीची बाळणपणाला आलेली मुलगी आपल्या बाळाला घेऊन खेळवत बसली होती. चारी बाजूनी मोठमोठ्या खोल्या त्या पडवीमध्ये उघडत होत्या. मी चोरून त्यांच्यामध्ये डोकवायचा प्रयत्न करत होते तर, दत्तुरा, घाबरतेस कशाला, ये ना, इथे कुणीही पुरुष माणूस नाहीये. त्यांचा चौक वेगळा आहे, तो ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. ये ये, तुला ही सगळी बाजू दाखवते. असं म्हणत अमिरीण सरसावली. तिने एकेका खोलीचं दार उघडून मला दाखवत गेली. या दारांवर सुबक कोरीव नक्षीकाम होतं. काही दारांना जुन्या पद्धतीचा लाकडी आडाणा होता. काहींना पितळीचे कड्या कोंडे होते. त्यावर नवभारत असा जुना छाप पाहून मी फुशारले. यांना हे आमच्या देशातून आणायला लागत होतं. केवढी प्रगती केली होती आमच्या देशानी, मी मनातल्या मनात म्हटलं. बघितलंस ना, त्या काळात बऱ्याच गोष्टी भारतातून आयात केल्या जात होत्या. या घराच्या मेढी, छताच्या तक्तपोशीची लाकडं, हे सगळं हिंदुस्थानातूनच आणवलं होतं. तो फार श्रीमंत देश होता तेव्हा. कधी ना कधी जाऊन तो देश बघायचं इकडच्या सगळ्या पुरुषांचं स्वप्न असायचं, आमिरीण म्हणाली. आता बघ, आम्ही आता श्रीमंत झालो. तुम्ही पोटासाठी इथे आलात. अल्लाची मर्जी, दुसरं काय. अत्यंत निरागसपणे घर दाखवता दाखवता तिने माझ्या गर्वाचं घर खाली करून टाकलं.
सगळ्याच खोल्यांच्या भिंतीमध्ये दिव्यांसाठी आणि वरचेवर लागणाऱ्या सामानासाठी देवळ्या होत्या आणि बाकीच्या वस्तूंसाठी भिंतीतली बंद होणारी कोरीव कवाडवाली उंच कपाट होती. बाकीचं लाकूड सामान देखील उंची आणि कोरीव होतं. जुन्या पारशी घरामध्ये दिसायची तशी चिनी मातीच्या फरशा बसवलेली, वर संगमरवर लायलेली नखरेल दशकोनी टेबलं होती. ही टेबलं सुद्धा भारतातूनच आणली आहेत, ती म्हणाली. चौकामधून वर बिनकठड्याच्या धाब्यापर्यंत जाणारे जिने होते. काही जिने उघडेच होते, त्यांना काही दारंबिरं नव्हती. हे नोकराणींचे जिने. पटलं. नादारांच्या जिन्यांना कसली दारं? काही जिने मात्र सजवलेल्या लहानशा दारबंद खोल्यातूनच खालीवर जात होते. हे आमचे घरच्या बायकांचे जिने. आता ते एकदमच पटलं. मालकाची दारा म्हणजे पत्नी, ती वापरते ते जिने दारांचे. असं आपलं माझ्या मनात आलं. वरच्या मजल्याच्या खोल्यांना खिडक्यांना महागड्या रंगीत काचा लावलेल्या होत्या. प्रत्येक खिडकीला बाहेरून नक्षीदार जाळीच्या लाकडी खोक्याचं अवगुंठन होतं. त्यात त्या खिडकीच्या दारांची उघडझाप होत होती. हे बघ, या बाजूच्या खिडक्यातून फक्त आपली बागच दिसते, पण पुरुषांच्या बाजूच्या खिडक्यातून गावचा बाजार दिसतो. हे घर आहे ना, ते गावातल्या मुख्य मशिदीच्या मागे अगदी मध्यवर्ती आहे. पुरुषांच्या बैठकीच्या खोलीचं एक दार मशिदीला लागून आहे आणि तिथून प्रार्थनेला जाणं सोयीचं होतं. मी दर शुक्रवारी त्या गजबजलेल्या बाजारामध्ये हजेरी लावत होते आणि तो बाजार या निवांत स्त्री राज्यापासून काही पावलावर होता हे मला खरंच वाटत नव्हतं. एका खोलीला मात्र खिडक्याच नव्हत्या. भर दुपारी या आंधळ्या खोलीमध्ये मिट्ट अंधार. ही काय नोकरांची खोली का? मी विचारलं. छे छे, ही खास पाहुण्या बायकांची खोली. हिवाळ्यामध्ये ती मस्त उबदार राहते. पुरुषांच्या बाजूला असल्या खोल्या जास्त आहेत. जिद्द्याला तर पुरुषांच्या बाजूला वाऱ्याचा बुरुज सुद्धा असतो. त्यांनी उन्हाळ्यामध्ये घरात हवा खेळत राहते आणि हिवाळ्यात तो बंद करतात. तिने बरंच काही मला सांगितलं, तरी मला त्या हवा मिनाराचं रहस्य काही उलगडत नव्हतं. तो मात्र डोक्यात घर करून राहिला. हाज करून आलेल्या एका इजिप्शियन मैत्रिणीकडे नंतर चौकशी केल्यावर कळलं की जिद्द्याच्या जुन्या श्रीमंत घरांना असा बुरुज असायचा. नंतर एका जुन्या घरामध्ये तसा बुरुज मला बघायला मिळाला. हा चौकोनी बुरुज त्या एक मजली घराच्या धाब्यावर मान उंचावून उभा होता. त्याच्या डोक्याच्या चारी बाजूनी मोठ्या खिडक्या होत्या. त्यातून आत घुसणाऱ्या वाऱ्याने बुरुजाच्या पायथ्याशी असलेल्या खोल्यातून हवा खेळती राहिली होती. ती त्या घराची श्वासनलिकाच म्हणायची. तिच्या बुडाशी बिजागरावर लटकणारी दारं होती, ती उन्हाळ्यामध्ये उघडी आणि हिवाळ्यात ती बंद केली की बाहेरचा थंड वारा त्यांच्यावरच अडत असे, घरामध्ये उब राहत असे. शिवाय जिद्द्यांच्या घरंदाज गवाक्षांना चिकाच्या पडद्यासारख्या चटयांच्यात लावलेल्या पापण्या असत. त्या अर्धोन्मिलित डोळ्यातल्या मानवी बावल्यांना त्या पापण्यांच्या पंखा आडून खालच्या रस्त्यातल्या फेरीवाल्याचा माल व्यवस्थित पारखता येईल, पण त्यांचं नख देखील त्या परपुरुषाच्या नजरेला पडत नसे. अजूनही जिद्द्यामध्ये असली काही घरं वानगी दखल जतन केलेली आहेत. अमीरीनबाई आणि मी वरच्या मजल्यावरून खाली उतरत होतो आणि चौकामध्ये कॉफीचा आणि वेलचीचा वास घमघमत होता. ती मला हाताला धरून घेऊन गेली. तिथे त्या अमीरबाईंच्या बैठकीत लोडाना टेकून आणखी पण तिघी चौघी बसल्या होत्या. समोर जर्मन सिल्वर सारख्या धातूची एक थाळी होती आणि तिच्यावर रंगीबेरंगी मीनाकाम होतं. त्या थाळीमध्ये गोकर्णाच्या फुलाच्या घाटाचे आणि आकाराचे चिनी मातीचे अनेक छोटे पेले होते आणि कर्कोच्याच्या चोचीसारखी लांब बाकदार चोख असलेली एक पितळी सुरई होती आणि त्यातून वेलदोड्याच्या वासाने दरवळणाऱ्या बिन दुधाच्या बिन साखरेच्या कॉफीचे म्हणजे गव्याचे 2 घोट तिने पेल्यामध्ये ओतले. ती कॉफी तिने मला अगदी अगत्याने दिली आणि मग बाकीच्यांनाही देऊ केली. सोबत एका वाडग्यामध्ये खजूर होते. असे खजूर मी कधी पाहिलेच नव्हते. आपल्याकडच्या जुन्या चिनी मातीच्या मीठ लोणच्याच्या रांजणांच्या रंगसंगतीचे अर्धे पिवळे आणि अर्धे चॉकलेटी असे ते अर्धे पिके खजूर होते. घे घे ऋतूप घे असं म्हणत तिने तेही आग्रहाने पुढे केले. एक छोटी तुपाची तांबली मैफलीमध्ये फिरत होती आणि सगळ्या जणी त्या तुपामध्ये बुचकळून खजूर खात होत्या. कॉफीचे 2 प्याले रिचवल्यावर
माझ्या समोरचीने उजवा अंगठा आणि तर्जनी यांच्या पकडीमध्ये तो पेला धरून नकार घंटेसारखी त्याची मान डोलावली. मग मालकिणीने तो पेला घेऊन थाळ्यामध्ये वेगळा ठेवला. तिच्या शेजारचीने तिसऱ्या पेल्याचे घोट जिरवून चौथ्याला नकार दिला. माझं पोट तर भरलेलंच होतं, म्हणून मी एकच पेला झाल्यावर पुरे म्हटलं. तेव्हा त्या सगळ्या हसल्या. बघ, आमच्याकडे ठीक आहे हं, आम्ही जग बघितलंय. आमच्या रीतीभाती तुला माहित नाही ते कळतंय आम्हाला. पण गावात बाकीच्यांना हे काही समजणार नाही. त्यांना राग येईल. आणि म्हणून लक्षात ठेव, पहिले 2 प्याले प्यायचेच आणि मग तिसऱ्यापासून पुढे हवं तर नाही म्हणावं. कॉफी पान आणि गव्हा पान झाल्यावर मालकीण जेवणाकडे बघायला म्हणून उठली. मी धीर करून स्वयंपाकघरामध्ये डोकावले. हाताखालचं करणारी मोलकरीण तर होतीच, पण सुनाही जातीने काम करीत होत्या. माझ्या लहानपणी मी आजीला मातीची चूल स्वतः हाताने घालताना बघितलेलं होतं. या स्वयंपाकघरात तशी घातलेली चूल होती. तिच्यावर बारक्या 2 कानवाल्या अल्युमिनियमच्या भांड्यात काहीतरी रटरटत होतं. एका बाजूला एक माणूस सहज आत बसू शकेल अशी मोठाली पातेली होती. त्या पातेल्यांना दुहेरी भिंती किंवा कडा होत्या. त्या 2 थरामध्ये पाणी भरण्याची सोय होती आणि भांड्यात केशर वेलचीच्या सुवासाने दरवळणारा सुकामेवाची रेलचेल असलेला ऊन भात होता. एवढी मोठी भांडी चुलीवर कुठल्या ठेवली? मी विचारलं. ती हसली आणि म्हणाली, ये दाखवते तुला. मागच्या बाजूला एका लहान चौकात जमिनीमध्ये मोठे खड्डे होते आणि त्यांच्या आत कडेला आणि तळाला धगधगीत निखाऱ्यांचा थर होता. इथे शिजला हा भात. अरुज मंदी, मंदपणे शिजणाऱ्याला मंदी हे नाव करत चपकल होतं. त्या स्वयंपाकघरामध्ये एक भलं मोठं ताटही होतं, अगदी विमानाच्या चाका एवढं, आणि त्याच्यावर तो दरवळणारा भात भरून कडेपर्यंत अंथरला होता. वर सुक्या मेवाचा थर दिला होता आणि त्यावर बसला होता एक अख्खा सोललेला मेंढा. त्याची मुंडी अखंड ठेवल्यामुळे तो माझ्याकडे डोळे वटारून शिंग रोखून बघत होता. माझी नजर त्याच्यावर गेल्याचं पाहून मालकीण म्हणाली, हा खरूप माशी भरलेला मेंढा. त्याच्यात सुकामेवा आणि उकडलेली अंडी भरली आहेत. गरम मसाला कांद्याचं वाटप लावून सामानमध्ये म्हणजे तुपामध्ये शिजवलाय तो. आधी तो बाहेर पुरुषांच्या बैठकीत जाईल, तिथून उरलेलं मुलांकडे जाईल, मग पुरुष नोकर खातील आणि त्यानंतर उरेल ते आपलं. एकाएकी आठवलं, डॉक्टर शम्सच्या घरी झालेल्या मेजवानीचं वर्णन यांच्याकडनं ऐकलं होतं. अगं काय सांगू तुला, ते सगळेजण त्याच उष्ट्या हाताने तो मेंढा ओरबाडून खातात. एखादा घास जरा आणखी आवडला तर तो उष्टा घास तत्काळ नेम धरून खास नव्या पाहुण्याच्या दिशेने फेकला जातो. कुणी असा अर्धमुक्त घास आपल्या पदरी टाकणं ही त्या दात्याच्या मेहरबानीची परिसीमा असते. आणि तो घास आभारपूर्वक खायलाच हवा. तो न खाणं हा उद्दामपणा झाला. त्यात यजमानाचा अपमान होतो. हे सगळं ऐकलं होतं आणि नुसत्या आठवणीने सुद्धा मळमळलं. नवा दप्तूर म्हणून बोलावल्या गेलेल्या माझ्या शाकाहारी नवऱ्याची कीव पण आली. माझं कसनुसं तोंड पाहून मालकीण हसली. दप्तुरा, मला माहितीये तुम्हा लोकांना असं जेवायला आवडत नाही. तुझ्यासाठी खास माशाचा थोडासा छोटासा खपसा केलाय मी. बघ तरी. खरंच तोंडाला पाणी सुटेल अशी छोटीशी थाळी तिने मला दाखवली. यथावकाश आम्ही बायका जेवायला बसलो. पंगतीच्या रिंगणाच्या मधोमध सुफा नावाच्या चादरीवर बरेच वाडगे होते. त्यात सॅलड, सुकामेवा होता, कलिंगड, खरबूज, आलूबुखार अशी ताजी फळं कापून ठेवली होती. मला उष्टपाष्ट काहीच माडलं नव्हतं. पण माशाचे काटे काढण्याची माझी पद्धत मालकिणीला काही पसंत पडली नाही. तिने जेवता जेवता आपल्या उष्ट्या हाताने ते काढून देऊन मला भाताचे छोटे छोटे घास बनवून दिले. त्या अन्नदात्या हाताची काळी नखं आठवली की अजूनही वदनी कवळ घेता ढवळते पोट भारी. ही घे आता उम्माली, म्हणजे आलीची आई. जेवणानंतर माझ्या हातात एक वाडगा देत अमीरबाई म्हणाली, इतकं नको मला, जरा कमी करशील का ग? आतापर्यंत माझी भीड चेपली होती. अगं खाऊन तर बघ, संपून टाकशील आणि आणखी मागशील. नाहीच खपलं तुला तर मी काय नुरलेलं.
ही उष्टावणीची गुटी किती केलं तरी माझ्या पचनी काही पडत नव्हती. पहिला चमचा तोंडात गेला आणि तिचं म्हणणं पटलं. बदाम, बेदाणे, पिस्ते, खोबरं, दालचिनी, गुलाब पाणी घातलेल्या दाट बासुंदीत खारी बिस्किट घालून ते मिश्रण मंद आचेवर मुरवत सोडलं की जो स्वर्गीय परिपाक तयार होतो ती उम्माली. कुण्या एका आलीच्या आईने आपल्या लाडक्या लेकासाठी हा रुचकर लगदा तयार केला आणि तिच्याच नावाने तो सौदी परंपरेत मुरला. भरल्या पोटी सगळा वाडगा फस्त करून जिभेचे चोचले पुरवून घेतले आणि मग दाद दिली, धन्य तो आली आणि धन्य धन्य ती सुग्राण माऊली. त्या घरात शिरल्याला 3-3.5 तास झाले. माझे अरबी व्याकरणाचे धडे गिरवून झाले. खपसा, कुनाफा, उम्माली, द्राक्षाच्या पानाच्या वड्या वगैरे पाककृती लिहून घेतल्या. सासू सुनांच्या घरगुती गप्पा ऐकल्या. शशक पालनाची माहिती मिळवली. गप्पा मारता मारता उत्कृष्ट प्रतीचा खजूर ढीगभर खाल्ला. त्यांनी पोट बिघडलंच तर म्हणून त्या इवल्याशा कपातून वेळेला थोडी थोडी करीत बरीच वेलची युक्त कॉफी सुद्धा रिचवून झाली. मग रंगीबेरंगी खडे जडवलेल्या मपखारातून म्हणजे चौकोनी शोभिवंत धुपाटण्यातून उदा धुपाचा सुगंध कपड्यामध्ये जिरवून झाला. अशी धुपारती झाली की यजमानाचा निरोप घ्यायचा असतो हे ऐकून माहिती होतं. मी आत आणि हे बाहेर निघण्याबद्दल एकमेकांना विचारायचं कसं? शेवटी एक 9-10 वर्षाचा मुलगा बाहेरून माझ्या निघण्याचा निरोप घेऊन आला. हुश्य केलं आणि पुन्हा त्याच गाडीच्या वेगवेगळ्या दालनात बसून आम्ही घरी परतलो. पुढच्याच आठवड्यात फिमेल ओपीडी मधल्या नोवायर अल माधी नावाच्या पेशंटने मला आमंत्रण दिलं. दत्तुरा, उद्या माझ्या घरी जेवायला ये. मी घ्यायला येते तुला गाडीतून. दुसऱ्या दिवशी होता शुक्रवार. सुट्टीचा वार म्हणजेच माझ्या आठवड्याच्या घरकामाचा वार. क्षण क्षण मोलाचा. पण बरं, सौदींचं आमंत्रण तेही लाख मोलाचं. नकार स्वीकारायची त्यांना सवय नसते. मग काय गोंधळून मी हो नाही करता करता चाचरले. तिने त्याचा अर्थ वेगळाच लावला. अगं, घरी कोणी नसणार आहे तेव्हा. माझा नवरा 1 आठवड्यासाठी प्रवासाला जायचंय. फक्त तू आणि मी. येशील ना मग? मी तुला परत सोडायला येईन. मी खरं तर तिच्या ह्या मी आणि तुम्ही जरा दचकलेच. आम्ही दोघे एकट्याच. पण हल्ली इतक्या गोष्टींसाठी मनात देवाचा धावा करायला लागत होता की कुठेही स्वतःला एकटं मानणं मी सोडूनच दिलं होतं. शिवाय अमीराचं घर जरी बघितलं होतं तरी इतर माणसं कशी राहतात तेही बघायची उत्सुकता होती. बरोबर 1:30 वाजता नोवायर मला न्यायला आली. गाडी माझ्या अपेक्षेपेक्षा जरा जास्त आणि वेगळ्या दिशेने धावली. चाक वाळून उतरल्याचंही मला जाणवत होतं. मी देवबाप्पाचा हात गच्च धरून ठेवला. मग खजूर आणि बाभळीचं एक उंचाड दाट बन दिसलं. ही हिरवाईची बहीण नक्की असावी असं वाटलं. तोवर गाडी त्या वनात घुसली. बाहेरून वन वाटणारं ते उंच झाडांचं कुंपण म्हणजे भणाणणाऱ्या वाऱ्याला थोपवणारी नैसर्गिक तटबंदीच होती. तिच्या आडोशाने वाटेच्या दोन्ही बाजूंना दूरवर पसरलेली शेतं होती. बांधावर बुटकी झाडं निगुतीने लावली होती. जवळच एक अजस्त्र पोलादी शिवधनुष्य एका लांब रुंद शेतात ऐल ते पैल हात पसरून पाण्याचा झिमझिम शिडकावा करीत स्वतःभोवती गिरक्या घेत होतं. एकीकडे पुरुषभर उंचीच्या झाडाचं आणखी एक गर्द कुंपण होतं आणि त्याच्या बाहेर गाडी थांबली. ये दत्तुरा, माझ्या एसराहात म्हणजे छोट्या मळ्यात तुझं स्वागत असो, नोवायरनी मला हाताला धरून नेत म्हटलं. तेवढ्यात 4-5 बुरखाधारी बायका, 10-12 छोटी मुलं आमच्या स्वागताला धावत आली. म्हणजे कालच्या मी आणि तूचा अर्थ पुरुष नाही असा होता. तर मी खुशालले. त्या कुंपणाच्या आड टुमदार तंबू होता आणि जमीन झाकून टाकणारे गालीचे, बैठकीसाठी गाद्या, टेकायला लोट, तक्के, गिरद्या हा सगळा सरंजाम होता. ऊत, कॉफी, वेलचीचा सुवास दरवळत होता. नेहमीची स्वागताची रंगपंचमी झाली. कॉफीचे 3 पेले झाले. पेल्याची मान डोलावून झाली. मग मुंडासं बांधलेल्या, तोंडभर गोंदवण आणि सुरकुत्या मिरवणाऱ्या एका वाकलेल्या आजीनी मला कॉफीचा पेला देऊन केला. त्याबरोबर बाकीच्या सगळ्या जणींनी केवढा मान अशा भावार्थाचे उद्गार काढले.
कुणी चित्कारही केले. खरं तर त्या वयाच्या आजीनी दिलेलं काहीही मी प्रेमाने घेतलंच असतं. पण या भोवतालच्या आश्चर्य मिश्रित कौतुकामुळे तर मला ती कॉफी अधिकच घ्यावीशी वाटली. त्या पेल्यात फार तर तळाशी कॉफी होती, पण ती त्या आजीनी मला दिली हा माझा बहुमान होता म्हणे. इथल्या पुरुषप्रधान समाजात सुद्धा अशी आजी त्या घराच्या चार भिंतीतली अनभिषिक्त सम्राज्ञी असते. क्रमशः